मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्यांवरच खापर फोडलेलं आहे। व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। तर चुकीच्या बाबी लक्षात आल्यावर अधिकाऱ्यांनी भूमिका घेणं गरजेचं होतं असंही अजित पवार म्हणालेत। मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीवर आरोप करण्यात आलेत। अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। मग अजित पवार नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं। चुकीच्या बाबी लक्षात आल्यावर भूमिका घेणं देखील गरजेचं होतं। अधिकाऱ्यांनी वेळीच कारवाई केली असती तर पुढील प्रकार टळला असता असे अजित पवार म्हणाले। अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले। तर अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी अमेडियाबाबत मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि यावेळेला त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवरच खापर फोडले। अमेडिया कंपनी ही त्यांचे पुत्र पार्थ पवारांची आहे। मुंढवा जमीन प्रकरणावरून पार्थ पवारांच्या कंपनीवर गंभीर आरोप आहे। पार्थ पवार काही कुकलं बाळ नाही आणि त्यांनी जी केली आहे ती चूक नाहीये, हे फ्रॉड आहे। पहिलं सप्लिमेंटल LLP बनवलं, रेझोल्युशन पास केलं, खोटा LOI घेतला, त्यानंतर एज्युडिकेशन केलं, सेल डीड केलं आणि त्याच्यानंतर पोझेशन पर्यंत जर या व्यक्तीने हे सगळं केलंय, ही काही छोटी मोठी चूक नाही, हे फ्रॉड आहे। आणि तो पूर्ण मोठा झालेला मुलगा आहे तुमचा, तर याच्यात अधिकाऱ्यांची चूक नाही। त्यांना मुलाची चूक दिसत नसेल तर त्याची दृष्ट काढा आणि त्याला घरात बसवा।